नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। बातमी आहे पुणे जिल्ह्यातून एक अतिशय महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलेले आहे। पुणे जिल्ह्यातील खेड आणि मावळ तालुक्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने छापे टाकत 2 मोठ्या कारवाई केलेल्या आहेत। यामध्ये तब्बल 32,000 किलो भेसळयुक्त मँगो पल्प जप्त केलाय। या कारवाईमुळे खाद्यपदार्थांमधील भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले। तर अन्न आणि औषध प्रशासनाने खेड तालुक्यातील राक्षेवाडी आणि मावळ तालुक्यातील उर्से येथे हे छापे टाकलेत। अन्न आणि औषध प्रशासनाने या प्रकरणातील सर्व मुद्देमाल जप्त केलेला आहे, तर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केलेली आहे। दरम्यान तपासणी दरम्यान मँगो पल्प तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये अत्यंत घातक गोष्टींचा वापर होत असल्याचं उघड झालंय। यामध्ये साखरेऐवजी स्वस्त आणि भेसळयुक्त पदार्थांचा वापर होत होता। पल्पला गडद आणि आकर्षक रंग देण्यासाठी धोकादायक केमिकलयुक्त केशरी रंगाचा वापर केला जात होता। तसेच चव वाढवण्यासाठी गायीचे दूध आणि इतर घटक मिसळले जात होते। जप्त करण्यात आलेल्या 32,000 किलो साठ्याची किंमत सुमारे 2.5 लाख रुपये स्वस्त दरामध्ये उपलब्ध करून दिला जात असल्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि ग्रामीण भागातील किरकोळ विक्रेत्यांकडून या पल्पला मोठी मागणी होती। मात्र हा स्वस्त पल्प नागरिकांच्या जीवावर बेतू शकतो, त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारचा स्वस्त दरामध्ये मिळणारा मँगो पल्प खरेदी करताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे, अन्यथा याचा थेट परिणाम हा आरोग्यावर होऊ शकतो।